नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहिदिका रेसिपीज। तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत बिकानेर स्वीट्समध्ये इमरती कशा पद्धतीने बनवली जाते, त्यांच्या सिक्रेट टिप्ससह आपण संपूर्ण रेसिपी जाणून घेणार आहोत। पाकात बुडवून ठेवली असताना ही इमरती इतकी कुरकुरीत कशी बनते, त्यासाठी वापरला जाणारा सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण आज बघणार आहोत। सुरुवातीला इथं 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली अर्धा किलो उडदाची डाळ मिक्सरला खूप अगदी फाईन ग्राइंड करून घेतली आहे। मिक्सरला वाटून घेतलेली अर्धा किलो उडदाच्या डाळीची बारीक पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। त्यामध्ये आपण आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करत आहोत। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे हा कुठला इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे तुमची इमरती अगदी कुरकुरीत अशी बनणार आहे। इथं आपण त्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करून घेत आहोत। मग याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 20 ते 25 मिनिट याला हाताने कंटिन्यूअस फेटत राहायचं आहे। आम्हाला आचारी साहेबांकडून कळलं आहे की इथे तुम्ही जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढी तुमची इमरती छान भारी बनेल। फेटून ही उडदाच्या डाळीची पेस्ट इतकी लाईट होते, अगदी हलकी होते। आचारी साहेबांनी आपल्याला असं सांगितलं की याची टेस्ट करायची असेल तुम्हाला तर एका बाउलमध्ये पाणी घेऊन याचा छोटासा गोळा जर तुम्ही त्या पाण्यात टाकला तर तो सुद्धा तरंगतो, एवढा लाईट तो फेटून तयार झालेला असतो। चला तर मग आता 25 ते 30 मिनटं जवळपास त्यांनी फेटून घेतलं आहे आणि आता पारंपरिक पद्धतीने जसं कापडाला होल पाडून त्यामध्ये हे पीठ घेऊन इमरत्या तयार केल्या जातील। आपल्यासोबत आहेत बिकानेर स्वीट्सचे मुख्य आचारी रमेश भाऊ। त्यांनी ते थोडंसं टाकून टेस्ट केलं आहे की टेम्परेचर किती आहे तेलाचं, आणि बघा किती सुंदर इमरती टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्यांच्या हातात जणू काही कला अशी आहे की अगदी फुलांसारखे ते तयार होत आहेत। कुठलंही फूड किंवा स्वयंपाक बनवताना बघणं म्हणजे अत्यंत अगदी असं डोळ्यांना सुख देणारं असतं। त्यातल्या त्यात अशा कलाकुसरीच्या जर पदार्थ आपल्याला बघायला मिळाले तर मनाला खूप आनंद होतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा सुरेख अशा इमरती तयार होत आहेत। संपूर्ण कढईभर इमरती काढल्या जात आहेत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। मित्रांनो, आतापर्यंत आपण 7 स्टेप केल्या। अर्धा किलो उडदाची डाळ घेतली, 4 ते 5 तास तिला भिजवून ठेवलं। भिजवलेली डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून काढली। धुतलेली डाळ मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली। त्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ ॲड केला, त्यामध्ये फूड कलर ॲड केला, त्यांना इमरतीच्या आकारामध्ये छान तळून घेतलं। आणि आता पुढे बघूया। आत्ताच बघून तोंडाला पाणी सुटलं आहे ना, माझे तसंच। इमरती खाण्याची जर इच्छा खूप तीव्र होत असेल आणि कंट्रोल होत नसेल तर चोपड्याला पंकज स्टॉपला तुम्ही बिकानेर स्वीट्सवर जाऊन लगेच घेऊ शकतात बरं का। इकडे गरमागरम इमरती बनणं सुरूच आहे। यानंतरच्या तळून झालेल्या इमरती या अशा पाकामध्ये घातल्या जातील। एक तारी पाक जो बनतो त्याच्या आधीची पाकाची जी स्टेज असते तसा पाक या इमरतीसाठी लागतो। तळून झालेल्या या कलरफुल नक्षीदार इमरती पाकात घातल्यावरही अगदी कुरकुरीत लागतात। त्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण उडदाच्या डाळीच्या पेस्टमध्ये एक सिक्रेट पदार्थ घातला आणि तो म्हणजे पाव किलो अरारूट पावडर। तुम्ही बघू शकतात काय मस्त इमरती तयार झाल्या आहेत, पाकात घातल्या जात आहेत। 2-3 मिनटं पाकात ठेवल्या जातील आणि वरती ट्रेमध्ये काढल्या जातील। मग कशी वाटली आजची सिक्रेट रेसिपी थेट आचार्याकडून? आशा करतो आजचा व्हिडिओ नक्की सर्वांना आवडेल। नक्की ट्राय करून बघाच। भेटूया पुढील भागात अशाच मजेदार आणि ओरिजिनल रेसिपींसह। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर।